Hello friends, in first part we have seen the chit chat section. Now this is the second part and we see actually the text, the life of Stephen Hawking. Now let's begin the text. Let's begin with the title, An Epitome of Courage. आपण सुरुवात करूया टायटलपासून. Title Epitome of Courage is the title of the text. What is meaning of epitome? Epitome means a very fine example of something. म्हणजे काय तर एक आदर्श नमुना. करेज धैर्य म्हणजे ह्या टायटलचा अर्थ आहे की धैर्याचा आदर्श नमुना, धैर्याचा एक चांगला नमुना, धैर्याचं प्रतीक. कोण धैर्याचं प्रतीक हे आपल्याला ह्या टेक्स्टमध्ये बघायचं आहे. बघा आपण लाईन बाय लाईन काही बघणार आहोत. सुरुवात. इन द ब्रॅकेट देर इज समथिंग. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps. बघा, we often कायम अनेकदा tend to hide आपण नेहमी लपवण्याचा प्रयत्न करतो. आपली प्रवृत्ती अशी आहे काहीतरी लपवण्याची. कशाची? बिहाइंड आवर वीकनेसेस म्हणजे आपल्यामध्ये असलेला उणिवा, डिसॅबिलिटीज आपल्यामध्ये असलेली असमर्थता, हँडिकॅप्स म्हणजे आपल्याकडे असलेलं व्यंग, हे आपण नेहमी लपवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑर मोर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. मोर्नचा अर्थ इथं दिलेला आहे बघा. मोर्न मीन्स फील व्हेरी सॉरी. त्याचा अर्थ फॉर म्हणजे आपल्याला काय होणं, काहीतरी आपल्याला एखाद्याची बद्दल वाईट वाटणं किंवा शोक करणे पण आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. मोर्नचा खरा अर्थ आहे शोक करणे, बरोबर. आपल्याला इथं वाईट वाटणे म्हणून. ऑर मोर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. आणि आपण पूर्ण आयुष्यभर आपण काय करत असतो, त्याबद्दल शोक व्यक्त करत असतो. पूर्ण जीवनभर आपण तेच घेऊन रडत असतो, बसतो की मला हे येत नाही, मला दिसत नाही, मला ऐकायला येत नाही, मला अमुक होत नाही, मला धमुक होत नाही, अशा पद्धतीने आपण हे करत असतो. मोर्न ओव्हर देम, होल ओव्हर लाईफ. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists. Who was Dr. Stephen Hawking? One of the greatest scientists. He was the greatest scientist of this century. या शतकाचे ते एक सर्वात महान असे वैज्ञानिक होते. Did not do so, परंतु त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे कसं वागले नाही तर ते मोर्न ओव्हर देम होल लाईफ थ्रू याबद्दल हे वाक्य आपल्याला म्हणता येईल. म्हणजे डिड नॉट डू सो याच्याबाबत हे आपल्याला सांगता येईल की त्यांनी तसं केलं नाही, ते रडत नाही बसले. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज. बघा, इन स्पाईट ऑफ असं असून देखील, सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर म्हणजे दुर्मिळ असा, ड्रेडेड डिसीज म्हणजे भयंकर असा रोग त्यांना झालेला होता, बरोबर. की तो अनेक म्हणजे अगदी दुर्मिळ रोग, सगळ्यांना होत नाही तो असा रोग त्यांना झाला होता. काय ते बघणार आहोत आपण. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. आणि त्यांनी त्यांचं रिसर्च हे चालूच ठेवलं होतं. अनडॉन्टेड म्हणजे धैर्य न खचता, कोणत्याही प्रकारचं वाईट न मानता, धैर्य न खचता त्यांनी त्यांचं काम रिसर्च
रिसर्च संशोधन हे चालू होतं. हिज एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस. हिज एक्झेम्पलरी अनुकरणीय. एक्झेम्पलरी म्हणजे काय? अनुकरणीय. म्हणजे बघा इथं दिलेला आहे त्याचा अर्थ की वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल. म्हणजे आपण इमिटेशन त्याचं अनुकरण करू शकतो आणि स्तुती करू शकतो. अशा प्रकारचं त्यांचं वर्तन होतं. त्यांनी त्या पद्धतीने काय हिज एक्झेम्पलरी करेज अनुकरणीय असं धैर्य त्यांनी केलेलं होतं. शुड इन्स्पायर अस. इन्स्पायर प्रोत्साहन देणे. आपल्याला त्यामुळं प्रोत्साहन मिळालं. इन्स्पायर. टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टान्सेस. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? त्यांचं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते काम करत राहिले. रिसर्च म्हणजे संशोधन करत होते हे आपल्याला इथे सांगता येईल. एक्झॅक्टली 300 years after the death of great scientist गॅलिलिओ. एक्झॅक्टली म्हणजे अगदी तंतोतंत 300 वर्षापूर्वी, 300 वर्षानंतर म्हणजे 300 वर्षानंतर काय झालं? त्यावेळेस काय घडलं होतं? 300 वर्षापूर्वी देर इज डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. तर तिथे मृत्यू झाला होता. ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओचा मृत्यू झाला होता. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. म्हणजे 300 वर्षापूर्वी ज्या दिवशी गॅलिलिओचा मृत्यू झाला होता त्याच दिवशी 300 वर्षानंतर म्हणजे तारीख दिली बघा. द 8th day ऑफ जानेवारी 1942 म्हणजे जानेवारी महिन्याच्या 8 तारखेला 1942 साली त्यांचा म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता. लिटल डीड his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. लिटल डीड म्हणजे असं वाटलं सुद्धा नव्हतं असं म्हणायचं. हिज पॅरेंट्स नो दॅट त्यांच्या आईवडिलांना वाटलं सुद्धा नव्हतं की वन डे एक दिवस देअर लिटिल बॉय हा त्यांचा लहानगा मुलगा वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. हेल्डचा अर्थ इथं मग ह्या हेल्डचा अर्थ इथे दिलेला आहे बघा. अक्लेम्ड म्हणजे थोडक्यात ते असं ओळखले जाणे. अक्लेम्ड म्हणजे काय? ओळखले. अक्लेमचा अर्थ हे ओळखले जाणे. समजलं? टू बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. आणि हा ओळखला जाईल हे त्यांच्या आईवडिलांना सुद्धा वाटलं नव्हतं. समजलं? नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. सोअर अप म्हणजे झेप घेणे. सूर मारणे पण होतो नाही तर झेप घेणे. कुठे? इन टू स्पेस अंतराळात उडी घेईल त्यांचं मन असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. कशासारखं? लाईक लाईट. लाईटसारखं. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट म्हणजे माहिती तुम्हाला की आपण एखाद्या बाबत जसं ब्राह्मण किंवा वेदर रिपोर्ट असतो हा प्रेडिक्ट केला जातो म्हणजे भाकीत करणे. प्रेडिक्टचा अर्थ आहे भाकीत. प्रेडिक्ट मीन्स भाकीत करणे. नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि ते एपिटोमचा अर्थ आपण पाहिला की आदर्श नमुना. आणि ते बघा इथे पण दिलेला आहे. एपिटोमचा अर्थ या इथे दिलेला आहे बघा. अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. एखाद्या
चांगलं उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल. एपिटोम ऑफ करेज. करेज इज वंडरफुल थिंग. बघा इथं वाक्य अत्यंत महत्त्वाचं. करेज इज वंडरफुल थिंग. धैर्य, आपल्यामध्ये धैर्य असणं हे एक वंडरफुल थिंग आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ ग्रेट कलॅमिटी, आपत्ती. म्हणजे बघा की ह्यामध्ये असं सांगितलं जातं की आपण म्हणजे सामोरे जाणं. करेज जर आपल्यामध्ये असं तर आपण कोणत्याही प्रकारचं मागं होत नाही, मागं हादरत नाही, आपण भीत नाही. करेज जर असं कोणती मोठी अशी आपत्ती जरी आली, कलॅमिटीचा अर्थ आहे आपत्ती जरी आली तरी आपण कोणत्या प्रकारे मागे हटत नाही. इट वुड नॉट बी एक्झॅजरेशन to say that Dr. Stephen Hawking, exaggeration, here is a word, exaggeration म्हणजे अतिशयोक्ती. एक्झॅजरेशनचा अर्थ काय आहे? अतिशयोक्ती. असं अतिशयोक्ती होणार नाही. काय? टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. बघा आता ते एक लिव्हिंग म्हणजे जिवंत अशी आख्यायिका आहे. लेजंड, जिवंत आख्यायिका आपल्याला म्हणता येईल. की असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही, अतिशयोक्ती होणार नाही. कशाचे? ऑफ कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजीचा अर्थ दिलेला बघा इथे. कॉस्मॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिव्हर्सिटी. म्हणजे थोडक्यात विश्वनिर्मितीचे शास्त्र, असा त्याचा अर्थ आपल्याला म्हणता येईल. कॉस्मॉलॉजी इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशनचा अर्थ चांगला माहिती आहे की एक उत्कृष्ट नमुना आपण इथं म्हणूया. तसं पर्सॉनिफिकेशन एक फिगर ऑफ स्पीच आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. तर is the very personification of courage and hope. इच्छा आणि धैर्य, आपण करेज, धैर्य आणि इच्छा म्हणू. एक्सेप्ट, त्याच्याशिवाय. हिज माइंड, हिज होल बॉडी बाउंड टू व्हीलचेअर. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे बरं का. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड म्हणजे बांधलेली. कशाला? व्हीलचेअरला. आपण चित्र बघितलंय आधी, फोटो आलेला आहे याच्यामध्ये की पूर्ण बॉडी त्यांची व्हीलचेअरला बांधली. फक्त मन काही बांधू शकलं. मन काही कुणी बांधू शकत नाही. मन काही बांधलेलं नव्हतं. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट. बघा म्हणजे मन बांधलं असतं तर एवढं तेच रिसर्च करू शकले नसते. पण थँक्स टू, बघा म्हणजे थँक्स टू क्रुएल क्वर्क ऑफ फेट. आता क्वर्क ऑफ फेट म्हणजे अनपेक्षित वळण, अनपेक्षित असं नशीब पण आपण म्हणूया, बरोबर की नाही. फेट म्हणजे नशीब. क्वर्क ऑफ फेट इथं दिलेला आहे त्याचा अर्थ. क्वर्क ऑफ फेटचा अर्थ दिलेला आहे बघा इथे. अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी म्हणजे नशिबाने घेतलेलं अनपेक्षित वळण, चेंज, बदल, अनपेक्षित बदल असं म्हणूया आपण त्याचा अर्थ. बघा पुढे काय म्हणतो तो. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. आणि ते एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते ह्या शतकातील. ॲन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. आता त्यांचं कशा पद्धतीने विकास झाला हे आपल्याला बघायचं. बघा इथून आपण सुरुवात करणार आहोत. ॲन ॲव्हरेज चाइल्ड म्हणजे जो सामान्य मुलगा असतो त्या पद्धतीने. स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. नॉर्मल म्हणजे जे सगळे टीनेजर वाढतात त्या पद्धतीने त्यांची
वाढ होत होती. फुल ऑफ मिस्चिफ, म्हणजे जसा खोडकर असतात त्या पद्धतीने हे सुद्धा खोडकर होते. अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, त्यांना म्युझिक आणि मॅथमॅटिक्स आवडत होतं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की त्यांच्या वडिलांची इच्छा काय होती, काय शिकावं त्यांनी, स्टडी मेडिसिन, म्हणजे वैद्यकशास्त्र, म्हणजे थोडक्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळावा व त्यांनी करावा आणि ते शिकावं असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती. ही वॉज बेंट टू स्टडीइंग मॅथमॅटिक्स, आणि त्यांना म्हणून मॅथमॅटिक्स शिकावा लागत होतं. म्हणजे थोडक्यात ते मॅथमॅटिक्स हे त्यांचं मॅथमॅटिक्स त्यांना आवडत होतं. On studying mathematics, the University of Oxford at that time did not have course in mathematics, so he opted to study physics instead. म्हणजे तिथं मॅथमॅटिक्सचा कोर्स त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता आणि त्याच्यामुळे सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स, आणि म्हणून मॅथमॅटिक्सच्या ऐवजी त्यांनी फिजिक्स शिकायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 17, म्हणजे 17 वर्षात झाले, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी, आणि त्यांच्या लक्षात आलं की 17 वर्षाचे असताना त्यांच्या लक्षात आलं, लक्षात येणे, दॅट की ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली, म्हणजे जास्त प्रमाणात क्लमझी, म्हणजे थोडक्यात क्लमझी होत चालले असं त्यांच्या लक्षात आलं. क्लमझीचा अर्थ इथे दिलेला आहे. क्लमझी मीन्स ऑकवर्ड ऑर इनकम्पेटंट, म्हणजे थोडक्यात त्यांना क्लमझी वाटायला लागलं, त्यांना असं थोडक्यात त्यांना क्लमझी म्हणजे ऑकवर्ड, विचित्र वगैरे, विशेष म्हणजे काहीतरी बदल होतोय असं त्यांच्या लक्षात. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स, आणि ते कित्येक वेळा फेल म्हणजे पडले सुद्धा. फॉर नो रिझन, म्हणजे त्यांच्या लक्षात नव्हतं येत की आपण का पडतोय, आपण का पडलो, आपोआप पडून जायचे ते, आहे की नाही. फॉर नो रिझन, कोणत्याही प्रकारचं रिझन नसताना आपण का पडतोय. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि मग परप्लेक्सचा अर्थ दिलेला आहे बघा इथे, फुल ऑफ डिफिकल्टी अँड कन्फ्युज्ड, आणि ते कन्फ्यूज झाले, खूप डिफिकल्ट, त्यांना अडचणी आल्या, त्यांना समजा ना की काय बनकडे काय झालं, म्हणून ते वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. हू डायग्नोज्ड हिम, ज्यांनी काय केलं, डायग्नोज्ड म्हणजे त्यांची चेक केलं त्यांना, हिम ॲज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर ALS, म्हणजे अगदी एक्स्ट्रीमली रेअर, अगदी दुर्मिळ असा डिसीज, रोग त्यांना झालेला होता. त्या रोगाचं नाव होतं ALS और LOU. ALS म्हणजे ॲमियोट्रॉफिक लॅटरल सायरोसिस. आपण पुन्हा एकदा बघूया. ALSचा अर्थ आहे ॲमियोट्रॉफिक, ॲमियोट्रॉफिक लॅटरल सायरोसिस. हा याचा अर्थ आहे.
बघा LOU और LOU गेरिग्स डिसीज हे त्या डिसीजचं नाव आहे, हा रोगाचं नाव आहे. दॅट अफेक्ट्स, त्याचा परिणाम काय होतो, द नर्वस सिस्टीम, त्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवर होतो, मज्जातंतूंवर होतो. आणि काय होतं, अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आणि आपले सगळे मसल्स जे असतात ते मसल्स सर्व काय होतात, वीक होतात, म्हणजे अशक्त होतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड his muscle coordination was nothing to write home about. What he recollects that his handwriting would send teacher into fit of frenzy. बघा, स्टीफन सेज दॅट, इथून वाचतोय मी, स्टीफन सेज दॅट इवन सुद्धा ॲज a child his muscle coordination was nothing to write home about. म्हणजे कोणते त्यांचे जे मसल होते ते कोऑर्डिनेशन त्यांचं नव्हतं. he recollects that his handwriting would send his teacher into fit of frenzy. fit of frenzyचा अर्थ दिलेला आहे इथे. फिट ऑफ फ्रेंजी म्हणजे ग्रेट अनॉयन्स ऑर रेज, म्हणजे राग येणे, की त्यांच्या शिक्षकांना काय होतं तर राग येतो. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट, आणि त्यांचे मसल कोऑर्डिनेशन असल्यामुळे त्यांना स्पोर्टसुद्धा खेळता येत नव्हतं. नेव्हरदलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम अ ब्ल्यू, आणि मग हा बोल्ट फ्रॉम ब्ल्यूचा अर्थ दिलेला आहे. बघा, बोल्ट फ्रॉम ब्ल्यू मीन्स अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज, अचानक अनपेक्षित असा बसलेला धक्का किंवा आश्चर्य, हा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात त्यांना त्या रोगामुळं धक्का बसला, त्यांचे अक्षरच येण्यात, मसल कोऑर्डिनेशन होतं मसलचं आणि त्यांच्या मेंदूचं, आणि त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं काम करता येत नव्हतं. आणि म्हणून शिक्षकांनासुद्धा राग यायचा, त्यांना माहीत नव्हतं यांना कोणता रोग, किंवा त्यांना माहीत नव्हतं ह्या रोगाबद्दल. आणि दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू, म्हणजे थोडक्यात हा एक अनपेक्षित असा धक्का त्यांच्या आयुष्यात त्यांना बसलेला होता. अशा प्रकारे स्टीफन हॉकिंगची आपण आता माहिती बघितली. हा दुसरा भाग आपला संपलेला आहे. पुढचा भाग आपण तिसऱ्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. तरी तिसरा भाग बघण्यास विसरू नये. सगळ्यांनी हा भाग नीट वाचायचा आहे. याचं भाषांतर आपल्या वहीत लिहून काढायचं आहे आणि प्रश्न उत्तरं पण लिहायचे आहेत.